विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात 28, 29 आणि 30 सप्टेंबरला तालुका व मंडळ स्तरावर भटके विमुक्त समूह दाखला मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात 28, 29 आणि 30 सप्टेंबर 2026 रोजी तालुका व मंडळ स्तरावर भटके विमुक्त समूह दाखला मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। एकही पात्र नागरिक योजनांच्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। तसेच 31 ऑगस्ट रोजी विमुक्त भटके दिनानिमित्त तालुका व मंडळ स्तरावर शिबिरे घेऊन आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेअर, रहिवास व अधिवास दाखला, विवाह नोंदणी, दिव्यांग तसेच जन्ममृत्यू प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करून प्रमाणपत्रे देण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सहाय्यक संचालक गणेश सोनटके, प्रकल्प संचालक जगताप, अशासकीय सदस्य सुनील पवार, ॲडव्होकेट निशांत परदेशी आणि संजय राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील 34 वस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 4000 लाभार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याची माहिती सुनील पवार, ॲडव्होकेट निशांत परदेशी आणि संजय राठोड यांनी दिली। या दाखल्यांचे वाटप 31 ऑगस्टच्या शिबिरात करण्याची मागणी त्यांनी केली। राज्य शासनाच्या निर्णयानुसार महसूल विभाग, संबंधित योजना विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे मेळावे घेण्यात येणार आहेत। जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते।